मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। दिनांक 5 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक नवीन जी आर काढला असून यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आणि महाडीबीटी वरती अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर हा शासन निर्णय नेमका लागू कधीपासून होणार आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी संदेश, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। शासनाने यापूर्वी 25 जानेवारी 2024 रोजी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता। आता त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। ह्या नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या सवलती आणि कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्याबद्दल आपण आता माहिती पाहू। यामध्ये पहिली योजना आहे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येणार आहे। मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील उमेदवारांसाठी राबवली जाणार आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती। ओबीसी समाजातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे। ITI आणि व्यावसायिक शिक्षण शुल्क परतावा। खाजगी ITI किंवा PPP योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभ। अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे 16 प्रकारच्या शैक्षणिक खर्चांची प्रतिपूर्ती मिळणार आहे। महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आणि इतर राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ह्या सर्व शैक्षणिक योजना आणि सवलती लागू होणार आहेत। ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्या ज्या अभ्यासक्रमासाठी सवलती मिळतात त्या सर्वच अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थी देखील पात्र असणार आहेत। कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील ह्या सर्व सवलतींचा लाभ मिळणार आहे। ह्या GR मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे की आज ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या ज्या शैक्षणिक सवलती लागू आहेत किंवा भविष्यामध्ये लागू होतील त्या सर्व सवलती पुढील आदेशापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आपोआप लागू होतील। ह्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये खूप मोठी मदत होणार आहे। म्हणजेच भविष्यात नवीन योजना आल्यास त्यासाठी स्वतंत्र GR काढण्याची आवश्यकता नाही, ते योजना आपोआप मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू होतील। हा शासन निर्णय शैक्षणिक वर्ष 2026-27 सालापासून लागू करण्यात आला आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ह्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षण सुरू असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। शासनाने महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ह्या शैक्षणिक योजनांचा लाभ घेता येणार आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। ओबीसी प्रवर्गाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फी परतावा, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण योजना आणि भविष्यातील शैक्षणिक सवलती मिळण्याचा मार्ग ह्या GR मुळे मोकळा झालेला आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने काढलेला हा नवीन GR अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीतील मराठा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।